आज आपण एका अशा पुस्तिकाबद्दल बोलणार आहोत ज्याने खरं तर महाराष्ट्रातील घराघरात छत्रपती संभाजी महाराजांची एक वेगळीच ओळख निर्माण केली. हं, मी बोलतोय शिवाजी सावंत यांच्या छावाबद्दल. ही केवळ एक कादंबरी नाहीये, तर अनेकांसाठी तो एक अनुभव आहे. पण या अनुभवाला इतका अजरामर कशामुळे केलं गेलंय ते आज आपण उलगडणार आहोत. हो. आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यानुसार हे केवळ इतिहासाचं पुस्तक नाही, तर एका महानायकाचा जिवंत मानवी प्रवास आहे. आणि हाच मुद्दा मला वाटतं या चर्चेला खूप महत्वाचा बनवतो. बरोबर. कारण आपण फक्त एका कादंबरीचं विश्लेषण नाही करत आहोत. आपण हे पाहणार आहोत की साहित्य एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाची प्रतिमा लोकांच्या मनात कशी घडवतं आणि प्रसंगी कशी बदलूही शकतं. बदलूही शकतो. हो. स्रोतांमधले समीक्षक अगदी स्पष्टपणे म्हणतात की छावाचा उद्देश केवळ घटनाक्रम सांगणं नाही, अच्छा. तर एका राजाच्या, एका योद्ध्याच्या पलीकडे जाऊन एक पुत्र, एक पती, एक विद्वान आणि एक संवेदनशील माणूस वाचकांसमोर उभा करणं आहे. बरोबर. आणि म्हणूनच आपण इथून सुरुवात करूया. म्हणजे बाजारात इतिहासावर आधारित अनेक पुस्तकं आहेत, अनेक कादंबऱ्या आहेत. मग छावा इतकी वेगळी का ठरते? काय आहे या कादंबरीच्या गाभ्यामध्ये जी तिला इतकं खास बनवतं? याच प्रश्नात खरं तर या कादंबरीच्या यशाचं गमक दडलंय. हां. याचं उत्तर आहे कादंबरीच्या दृष्टिकोनात. हं. इतर अनेक ऐतिहासिक पुस्तकं आपल्याला सांगतात काय घडलं. हं. छावा आपल्याला अनुभव करायला लावते की त्या व्यक्तीवर काय बेटलं असेल. अच्छा. म्हणजे अनुभवावर भर आहे. हो, ती संभाजी महाराजांना केवळ एका पराक्रमी योद्धा म्हणून मर्यादित ठेवत नाही. अनेकदा कसं होतं, ऐतिहासिक व्यक्तिरेखा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त त्यांचं शौर्य, त्यांच्या लढाया, राजकीय निर्णय एवढंच येतं. हो, हो. पण छावा त्या पलीकडे जाते. म्हणजे केवळ घटनांची एक यादी नाही, तर त्या घटनांच्या केंद्रस्थानी जो माणूस आहे त्याच्या मनात डोकावण्याचा एक प्रयत्न आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच ही गोष्ट खूप रंजक बनते. आपल्या स्रोतांमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की संभाजी महाराज एक उत्तम कवी होते, संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. बुधभूषण सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. बरोबर. बुधभूषणसारखा राजनीतीवरचा ग्रंथ त्यांनी लिहिला. ही गोष्ट इतिहासकारांना माहीत असते, पण ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. छावा नेमकं हेच काम करते. ती त्यांच्या व्यक्तिमत्वाला असलेले हे वेगवेगळे पैलूच गोष्टीच्या केंद्रस्थानी आणते. हे खूपच मेनारी आहे. म्हणजे एकाच वेळी रणांगणावर तलवार गाजवणारे शंभूराजे आणि दुसऱ्या बाजूला रात्रीच्या शांततेत काव्यरचना करणारे कविमनाचे राजे, हे दोन्ही पैलू एकत्र आणणं हेच लेखकाचं मोठं यश म्हणायला हवं, नाही का? नक्कीच. कारण ही दोन टोकं एकत्र आणल्यामुळेच ती व्यक्तिरेखा अधिक मानवी आणि खरी वाटते. खरी वाटते. काय वादळं होती, त्यांच्या भावना काय होत्या. कादंबरीत एक प्रसंग आहे जिथे एका मोठ्या लढाईच्या योजनेनंतर रात्रीच्या शांततेत महाराज संस्कृतमध्ये काव्यरचना करत बसले आहेत. अच्छा. शिवाजी सावंत यांनी ते द्वंद्व इतक्या सुंदरपणे मांडलं आहे की एकाच व्यक्तीच्या आत एक योद्धा आणि एक कलावंत कसा एकत्र नांदू शकतो हे वाचकाला अक्षरशः जाणवतं. तुम्ही एक महत्वाचा शब्द वापरला, द्वंद्व. आणि मला वाटतं हेच या कादंबरीला एका वेगळ्या उंचीवर नेत असावं. म्हणजे एकाच वेळी शौर्य आणि धाडस, पण त्याचसोबत एक संवेदनशील कविमन. स्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे यामुळे संभाजी महाराजांविषयी असलेले अनेक गैरसमज दूर होतात. हो. पण नेमके कोणते गैरसमज? इतिहासात त्यांची प्रतिमा अशी काय होती जी या कादंबरीने बदलली? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण बघा, काही ऐतिहासिक नोंदींमध्ये किंवा त्यानंतरच्या काळात त्यांच्यावर काही आरोप लावले गेले होते. हो. भावाने तापट होते. या आरोपांमुळे काय झालं की त्यांच्या पराक्रमावर आणि विद्वत्तेवर एक सावट आलं होतं. अच्छा. छावा या आरोपांना थेट उत्तर देत नाही, तर ती वाचकाला त्यांच्या परिस्थितीमध्ये घेऊन जाते. म्हणजे त्यांच्या प्रत्येक कृतीमागे का हे होतं ते स्पष्ट करते. अगदी. आणि हे शक्य होतं केवळ लेखकाच्या लेखनशैलीमुळे. स्रोतांमध्ये शिवाजी सावंत यांच्या शैलीचं वर्णन ओघवती, भावनिक आणि प्रभावी असं केलं आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ लेखक केवळ माहिती देत नाहीयेत, ते एक भावनिक जग निर्माण करत आहेत. इतिहास वाचताना कंटाळा नाहीयेत, तर प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर जिवंत होतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपण वाचतो की त्यांना काही कठोर निर्णय घ्यावे लागले, तेव्हा सावंत आपल्याला त्या निर्णयामागची त्यांची घालमेल, पित्याच्या अपेक्षांचं ओझं आणि स्वराज्याची जबाबदारी या सगळ्याचा अनुभव देतात. म्हणजे वाचक फक्त एक तटस्थ निरीक्षक राहत नाही, तर तो त्या व्यक्तिरेखेच्या भावनिक प्रवासाचा एक भाग बनतो. अगदी बरोबर. आणि त्यामुळेच कदाचित ते गैरसमज दूर होत असतील.
कारण आपण त्या व्यक्तिरेखेला एका मानवी पातळीवर समजून घेऊ लागतो. अगदी तसंच. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या भावनांशी जोडले जाता तेव्हा तुम्ही त्याच्या कृतीमागील हेतू शोधायला लागता. केवळ वरवरच्या घटनांवरून निष्कर्ष काढत नाही. शिवाजी सावंत यांची भाषा इतकी प्रभावी आहे की ते वाचकाला संभाजी महाराजांच्या जागी उभं करते. त्यांच्या शंका, त्यांचे निर्णय, त्यांच्या वेदना या सगळ्याचे वाचक साक्षीदार बनतात. आणि त्यामुळे काय होतं की इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेलेली एक मानवीय बाजू पुन्हा जिवंत होते. आणि मग गैरसमजांची जागा सहानुभूती आणि आदर घेतात. पण मग इथे एक प्रश्न मनात येतो. एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला इतकं भावनिक आणि मानवी दाखवल्याने इतिहासाचं सुलभीकरण होण्याचा धोका नाही का? म्हणजे त्यांच्या राजकीय चुका किंवा कठोर निर्णयांकडे भावनिकतेच्या भरात दुर्लक्ष होण्याची शक्यता नसते का? खूप चांगला मुद्दा आहे. आणि हा धोका खरं तर नेहमीच असतो. पण छावाच्या बाबतीत लेखक संभाजी महाराजांच्या चुका लपवत नाहीत. अच्छा. त्यांच्या आयुष्यातील काही वादग्रस्त निर्णय, जसे की ते दिलेर खानाला जाऊन मिळाले होते, त्या प्रसंगाचंही चित्रण कादंबरीत आहे. पण फरक हा आहे की ते त्या निर्णयापर्यंत का पोहोचले, त्यामागे कोणती परिस्थिती होती याची भावनिक आणि मानसिक पार्श्वभूमी सावंत उभी करतात. अच्छा, म्हणजे संदर्भ देतात. हो. त्यामुळे त्यांच्या कृतीचं समर्थन होत नाही, पण त्यामागची मानवी बाजू समजते. म्हणून त्याला सुलभीकरणापेक्षा अधिक सखोल आकलन म्हणता येईल. ही झाली लेखनशैली आणि व्यक्तिचित्रणाची गोष्ट. पण या शैलीचा वापर करून सावंत यांनी कादंबरीत नेमके कोणते महत्त्वाचे प्रसंग किंवा नातेसंबंध अधोरेखित केले आहेत? विशेषतः आपल्या स्रोतांमध्ये औरंगजेबासोबतचा संघर्ष आणि कौटुंबिक नात्यांचा उल्लेख आहे. या दोन वेगवेगळ्या जगांना ते कसे एकत्र बांधतात? आणि याच मोठ्या चित्राशी जोडल्यावर आपल्याला दिसतं की लेखक किती कुशलतेने ही व्यक्तिरेखा उभी करतात. त्यांनी दोन आघाड्यांवरचं आयुष्य एकाच वेळी दाखवलं आहे. एकीकडे आहे बाह्य संघर्ष, म्हणजे औरंगजेबाशी असलेला लढा. हा लढा त्यांचं शौर्य, धाडस आणि बलिदान दाखवतो. बरोबर. ही त्यांची सार्वजनिक प्रतिमा आहे, एका छत्रपतीची, स्वराज्याच्या छाव्याची. पण त्याच वेळी दुसरी आघाडी आहे ती आंतरिक नातेसंबंधांची. म्हणजे जिजाऊ, येसुबाई आणि इतर कुटुंबासोबतचे त्यांचे बंध. अगदी बरोबर. हे त्यांचं खाजगी जग आहे आणि हे जग त्यांची मानवी बाजू समोर आणतं. एकीकडे स्वराज्यासाठी स्वाभिमानाचा सर्वोच्च आदर्श, तर दुसरीकडे एक पुत्र आणि पती म्हणून त्यांची रूपं. कादंबरी या दोन्ही जगांना वेगवेगळं न ठेवता ती एकमेकांमध्ये कशी गुंतलेली आहेत हे दाखवते. हे अधिक स्पष्ट करून सांगाल का? म्हणजे जिजाऊंसोबतच्या नात्याचं चित्रण आणि येसुबाईंसोबतच्या नात्याचं चित्रण यात लेखकाने काही फरक दाखवला आहे का? एका नात्यात ते पुत्र दिसतात तर दुसऱ्यात पती. हे त्यांच्या निर्णयांवर कसा परिणाम करतं याबद्दल कादंबरी काय सांगते? हो, खूप सुंदर पद्धतीने हा फरक दाखवला आहे. जिजाऊंसोबतच्या नात्यात आपल्याला एक असा पुत्र दिसतो ज्याच्या खांद्यावर आपल्या महान पित्याचा आणि आजीचा वारसा चालवण्याचं प्रचंड ओझं आहे. जिजाऊंच्या नजरेत त्यांना सतत शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसायची. त्यामुळे त्या नात्यात प्रेम आहे, आदर आहे, पण एक प्रकारचा दबावही आहे. अच्छा. त्यांचे निर्णय अनेकदा आऊसाहेबांना काय वाटेल किंवा आबासाहेबांचं स्वप्न कसं पूर्ण होईल या विचाराने प्रभावित झालेले दिसतात. आणि महाराणी येसुबाईंसोबतचं नातं? ते नातं खूप वेगळं आहे. येसुबाई या केवळ त्यांच्या पत्नी नाहीत, तर त्या त्यांच्या सखी आहेत, सल्लागार आहेत. अच्छा. त्या नात्यात एक मोकळेपणा आहे, जिथे ते आपल्या मनातील भीती, शंका आणि दुःख व्यक्त करू शकतात. अनेक राजकीय पेच प्रसंगांमध्ये येसुबाईंचा सल्ला किती महत्वाचा होता हे सावंत यांनी अनेक प्रसंगांमधून दाखवलं आहे. म्हणजे एकीकडे ते स्वराज्याचे छावा आहेत, तर दुसरीकडे ते कोणाचे तरी पुत्र आणि पती आहेत. आणि त्यांचे निर्णय या दोन्ही भूमिकांच्या ओढताणीतून जन्माला येतात. अगदी. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? आपण कादंबरीचा गाभा पाहिला, लेखनशैली समजून घेतली आणि त्यातले महत्त्वाचे मुद्देही तपासले. स्रोतातील समीक्षकाच्या मतानुसार छावा वाचल्यानंतर केवळ एक राजा नाही तर एक माणूस भेटतो. हो, आणि म्हणूनच तिची शिफारस एका विशिष्ट वाचक वर्गासाठी केली गेली आहे. आपल्या स्रोतांमध्ये इतिहासप्रेमी आणि मराठी साहित्य वाचकांसाठी तर ही एक पर्वणी आहेच असं म्हटलंय. पण विशेष उल्लेख तरुण पिढीचा आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आजच्या तरुण पिढीला, ज्यांच्याकडे माहितीचे आणि मनोरंजनाचे अगणित पर्याय आहेत, त्यांना इतिहासाची जाडजूड पुस्तकं वाचायला कदाचित कंटाळवाणी वाटू शकतात. मग छावा सारखी कादंबरी त्यांना का आकर्षित करते?
तिच्यात असं काय आहे जे आजच्या पिढीला आपलंसं वाटतं? याचं कारण म्हणजे ही कादंबरी इतिहास शिकवत नाही तर अनुभवायला लावते. तरुण पिढीला आदर्श हवे असतात, प्रेरणा हवी असते, पण ते आदर्श केवळ पराक्रमी असून चालत नाहीत. ते खरे वाटले पाहिजेत. त्यांच्याशी कुठेतरी भावनिक नातं जोडता आलं पाहिजे. बरोबर. छावा संभाजी महाराजांना एका सुपरहिरोप्रमाणे नाही, तर एका अशा माणसाच्या रूपात सादर करते, ज्याने असामान्य परिस्थितीत असामान्य धैर्य दाखवलं. म्हणजे त्यांच्यातल्या मानवी बाजूमुळे ते अधिक जवळचे वाटतात. अगदी. त्यांच्या चुका, त्यांच्या भावना, त्यांचे संघर्ष, नात्यांमधली गुंतागुंत हे सगळं त्यांना अधिक जवळचं बनवतं. खरंय. आजच्या तरुणाईला स्वतःच्या आयुष्यात अनेक संघर्षांना सामोरं जावं लागतं. जेव्हा ते वाचतात की एवढा मोठा ऐतिहासिक नायक सुद्धा अशाच काहीशा मानवी भावनांमधून द्विधा मनस्थितीतून गेला होता, तेव्हा त्यांना एक प्रकारचं कनेक्शन जाणवतं. त्यामुळे ही कादंबरी केवळ भूतकाळातील गौरव सांगत नाही, तर आजच्या पिढीसाठी प्रेरणा आणि आत्मपरीक्षणाचा एक स्रोत बनते. आणि हे स्पष्टपणे यशस्वी झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या स्रोतांमध्ये या कादंबरीला मिळालेल्या 5 स्टार रेटिंगचा उल्लेख आहे. हो, हे केवळ एक संख्या नाही, तर वाचकांनी या भूमिकेला, या कथेला किती मनापासून स्वीकारलं आहे याचा तो पुरावा आहे. बरोबर. ते रेटिंग म्हणजे केवळ पुस्तकाला मिळालेली पावती नाही, ते या गोष्टीची साक्ष आहे की लेखकांनी उद्दिष्ट ठेवलं होतं, म्हणजे संभाजी महाराजांचं बहुआयामी व्यक्तिमत्व लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्याविषयीचे गैरसमज दूर करणं ते पूर्ण झालं आहे. या कादंबरीने अक्षरशः एका पिढीसाठी संभाजी महाराजांची प्रतिमा नव्याने घडवली आहे. तर या आपल्या सविस्तर चर्चेचा समारोप करायचा झाला तर छावा ही केवळ छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा नाही. ती त्यांच्या पराक्रमाची, त्यांच्या बलिदानाची कथा नक्कीच आहे, पण त्याही पलीकडे जाऊन ती एका विद्वान, कवी, पुत्र आणि पती असलेल्या माणसाची कथा आहे. बरोबर. ही एक अशी साहित्यकृती आहे जी ऐतिहासिक तथ्यांच्या पलीकडे जाऊन भावनिक आणि मानवी सत्य शोधण्याचा प्रयत्न करते. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा शिल्लक राहतो, मला वाटतं. आपल्या स्रोतांनुसार ही कादंबरी गैरसमज दूर करते आणि एका ऐतिहासिक व्यक्तिमत्वाची खरी ओळख करून देते. हो. मग यावरून असा विचार मनात येतो की जेव्हा आपल्याला एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल, तेव्हा आपण कुठे वळायला हवं? इतिहासाच्या कोरड्या, तथ्य आधारित पुस्तकांकडे, की त्यांच्या जीवनावर आधारित छावासारख्या सशक्त आणि भावनिक साहित्यकृतींकडे? आपल्याला खरी ओळख कोण करून देतं, तथ्य की भावना?